कितींदा आंबा पार्टी आंबे घेऊन जातो मी आणि त्याच दिवशी नेमकं कुणाचं शूट नसतं, फक्त दोघांचं शूट असतं. असं खूपदा झालंय की अशी आंब्याची पेटी घेऊन गेलोय आणि कोणीच नाही, आम्ही दोघं जाऊ. मग काय करायचं, मग पेटी परत घरी नेली, दुसऱ्या दिवशी विसरलो, मग तिसऱ्या दिवशी अजून काहीतरी, मग ते राहून जाते. पण आमचे आर्टिस्ट जे कोणी बघतायत इंटरव्ह्यू त्याने मला आठवणीने दिली आहे एक आंब्याची पेटी पूर्ण. तुम्हाला दिली नसेल तर मी काहीच करू शकत नाही. दिली आहे की घेऊन गेली आहे ए, हे तुम्हाला अरे कळेल. काय बोलतो हा शाणा. पारू 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 आणि ही होती आणि गाडीत मी नवीन गाडी घेतली तर महासंगमच्या वेळेला ह्या दोघंही गाडी बघायला गेल्या. गाडी बघता असताना त्यांना आंब्याचा वास आला गाडीत. तर मागे काय तर डिक्की न उघडता मागच्या सीटवर अच्छा त्या गेल्या गाडीतून मागे आणि ओपन करून बघत होत्या. मी मागून बघते असं काय करतायत, बघितलं तर ह्या डिक्कीला बघताय, हे आम्हाला दे ना आंबे, असं एवढं. म्हणजे अशा पद्धतीने घेऊन गेलात आंबे. ठीक आहे ना, म्हणजे यार पण उन्हाळ्याची सुट्टी आणि आंबे हे कनेक्शन एक वेगळं आहे. ते कनेक्शन किती एन्जॉय केलंय लहानपणापासून. नॉस्टॅल्जिक येते. आंबे, उन्हाळा, आता ऊन खूप वाढलंय पण तरी उन्हाळा जसा सुरू होतो तेव्हा ते गावाकडची ओढ येतेच. माझी आई कोल्हापूरची आहे आणि एप्रिल मे महिन्यात मी कोल्हापूरलाच असायचो मामाच्या घरी. तर ते तिथलं वातावरण आणि गरमी होत असते तुम्हाला आणि तरी तुम्ही तो पंखा लावून झोपलेला असतं. दुपारची वेळ, आंब्याचा रस वगैरे खाऊन जर का आपल्याला आरामात झोप लागते ना, ते वेगळंच आहे. ते किती एसी लावा पण त्यातली मजा वेगळी. आमरस असा विषय निघाल्यावर प्राप्ती आता रेसिपी सांगणार आहे. तर प्राप्ती जिंकलीस ना, सांग. आंबा असतो आंबा तो आंबा असा दाबायचा फोडायच्या आधी साल कोण काढणार? त्याला अरे दाब थांब, तर साल नाही काढायची, साल नाही. आंब्याची साल नाही काढायची. आधी त्याला असं असं दाबायचं. कळतं ना तुला, असं असं दाबायचं आणि त्याच्यानंतर त्याचा रस काढायचा. रस कसं काढणार? हाताने. आणि काहीच नाही. आणि जर मग तुम्ही तर आंबाच खाल्ला जर असता ना. तुम्ही आणि काहीच नाही टाकायचं ना त्यात. सांगित काय जोक मारतो. काहीच नाही टाकायचं ना त्यात. अरे पण आपल्याला हवं तर आपण साखर टाकू शकतो. अजून काय? पण हे मी डाएट वाला लोकांचं. अजून काय? अजून साखरच. आंबरस ना. अजून टाकतात ना, काय? वेलची टाकतात. मला नाही आवडत वेलची. अरे पण वेलचीने चव येते. नाही नाही नको ना. आंब्याची स्वतःची चव आहे, आंब्याचं स्वतःचं आंबा- अस्तित्व आहे, वेलचीची गरज नाही. ते बघ भांडायचं नाही, मग आंबाच खा ना. ही भांडणं अशी सुरू राहणार आहे. पण आंबा महोत्सव आज दोघांनी खूप एन्जॉय केलाय. 2 लहान मुलं आली आहे. हा. हा, आता 2 लहान मुलं आणि हे तिसरं मूल असं झालंय सेटवर. खरंच मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.